नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 12 ऑगस्ट प्रोमध्ये चंची आणि दुर्गीचा सगळा डाव फेल जातो. त्यांना घरामध्ये काहीच इज्जत मिळत नाही. पण चंची काही शांत बसत नाही. फॅक्टरीत झालेलं प्रकरण ती पुन्हा उकरून काढते. ती रमेशला फोन करते आणि म्हणते, ज्या माणसाने तुला बदनाम केलं त्या माणसाला तू असंच सोडून देणार होय? रमेश म्हणतो, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. अधिपती फॅक्टरीत जातो. काही काम झालेलं नसतं. तो ओंक्याला म्हणतो, अजून पॅकिंग राहिलं? ओंक्या म्हणतो, अरे महिला कामगारातून आज कुणीच आलं नाही. आता मात्र अधिपती शॉक होतो, कारण अचानक सगळ्याच महिला कामगार कामावर का नाही आल्या? अक्षरा देवीसमोर उभी असते आणि म्हणते, त्या जर अधिपतींच्या खऱ्या आई असतील ना, तर मला त्यांच्याकडून सगळं जाणून घ्यायचंय. दिव्याई, आता तूच काहीतरी चमत्कार घडून आण. तर तुम्हाला काय वाटतं? चंची आणि दुर्गीसारख्या धोकादायक बायका चॉरसने भुवनेश्वरीसोबतच हकलून द्यायला पाहिजे होत्या का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.